नमस्कार. मागच्या भागात आपण तापाची लक्षणे व त्याविषयीचे उपचार याविषयी बोललो होतो. आज आपण डोकेदुखीचे प्रकार, ते प्रकार कसे ओळखायचे आणि त्यावर उपचार काय करायचे हे आपण आज बघणार आहोत. तर जनरली डोकेदुखी ही बऱ्याच जणांना सध्या होत आहे किंवा होत असते. तर या डोकेदुखीमध्ये अनेक प्रकारचे प्रकार आहेत. डोकेदुखीत अनेक प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे पित्तामुळे डोकं दुखणं, पित्त वाढून डोकं दुखणं. तर याची कारणं काय आहेत की काहींचं जेवण अवेळी होतं, भूक न लागता जेवतात, काहींचं तेलकट मसाल्याच्या पदार्थाचं खाण्याचं प्रमाण जास्त असतं, चहा पिण्याचं प्रमाण जास्त असतं, अवेळी चहा घेतला जातो किंवा उपवास करणं इत्यादी प्रकारांमुळं पित्त वाढत जातं शरीरातलं. आणि आयुर्वेदाच्या संप्राप्तीप्रमाणे ते सायनस किंवा डोक्याच्या ठिकाणी येऊन तिथं डोकेदुखी निर्माण करतं. तर ही पित्ताची डोकेदुखी कशी ओळखायची? तर यामध्ये तुम्हाला पित्ताचा विशिष्ट असा त्रास होतो. म्हणजे डोके तर दुखतंच, पण थोडीशी चक्कर येते, थोडंसं गरगरतं. नंतर तुम्हाला पित्ताचे त्रास त्याच्याबरोबर व्हायला लागतात. म्हणजे थोडंसं जळजळ होणं, थोडंसं मळमळ होणं, पोट साफ न होणं, पोट गच्च राहणं, ही लक्षणं त्याच्याबरोबर असतात. तर या लक्षणावरून ओळखायचं की ही पित्ताची डोकेदुखी आहे, की पित्तामुळे होणारी डोकेदुखी. तर इथं तुमचं पोट जरी साफ झालं तरी ही डोकेदुखी तुमची कमी येते. आता इथं आपण पित्ताचा प्रकार पाहिला, तर इथं उपचार करताना जर एखाद्याचं पोट साफ नसेल आणि पित्त वाढत असेल आणि डोकं दुखत असेल, तर तुम्ही रात्री 1 चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन ते पोट साफ करणं किंवा एरंड तेल 1 ते 2 चमचे रात्री गरम पाण्यात घेऊन ते पोट साफ करणं. मग त्याच्याबरोबरच ते पित्त कमी होतं, पोट साफ होतं आणि डोकेदुखी कमी व्हायला लागते. अगदीच या उपचाराने डोकेदुखी कमी नाही झाली तर तुमचं सूतशेखर, साधा सूतशेखर रस या गोळीने सुद्धा पित्ताची डोकेदुखी कमी येते. अगदीच नाही झाली तर तुम्ही वैद्याचा सल्ला घेऊ शकता. अजून काही कारणं असतील तर वैद्याचाही सल्ला घेऊ शकता. दुसरा प्रकार ब्लड प्रेशरमुळे डोकं दुखणं. तर त्याच्यामध्ये एकतर ब्लड प्रेशर वाढून डोकेदुखी हा पहिला प्रकार आहे. तर तो कसा ओळखावा? तर इथं ब्लड प्रेशर वाढलं असता तुमचा डोक्याचा समोरचा भाग किंवा त्याच्यापेक्षा मागचा भाग जास्त दुखतो. डोक्याची मागची बाजू जास्त जड येते किंवा दुखते, थोडंसं गरगरतं. आणि आयुर्वेदात कुठल्याही गोष्टीचं कारण पोट सांगितलेलं आहे. जर ज्यांचं पोट साफ होत नाही आहे, पोट गच्च राहतं, गॅसेस होतात, मॅक्सिमम त्याच लोकांना BP वाढतो आणि BP वाढून डोकेदुखी सुरुवात होते. ज्या व्यक्ती 2 जेवणातलं अंतर जास्त ठेवतात त्यांना ॲक्च्युली BPचा त्रास होतो. कारण आपण सकाळी जेवलो आणि मध्ये काही न खाता चहा घेतला किंवा एखादं पेय घेतलं आणि एकदम रात्री जेवलो तर तिथं पित्ताला पचवायला काहीच आपण देऊ शकत नाही आणि मग तिथं पित्ताचा प्रकोप होतो. आणि मग त्या गोष्टीनं पित्ताचा प्रकोप झाल्यामुळं ते पित्त वरच्या दिशेने जातं आणि डोकं दुखायला लागतं. म्हणून पित्ताला पचवायला काहीतरी मध्ये द्यावं लागतं, तर कदाचित तो BP कमी येतो आणि डोकंही दुखत नाही. तर हा प्रकार आपण BP वाढण्याबद्दल पाहिला, म्हणजे BP वाढून डोकं दुखणं. पण तो जास्तीत जास्त आहारावर सुद्धा मॅनेज होतो. अगदीच नाही झाला तर तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊ शकता. आता तिसरा प्रकार आहे तो लो BPमुळे डोकं दुखणं. म्हणजे तुमचा BP लो होतो आणि मग डोकं दुखतं. तर त्यातलं डोकं दुखणं हे जरा वेगळा प्रकार असतो. कारण डोकं दुखतं पण त्याच्याबरोबर थकवाई असतो. म्हणजे थकवा येऊन डोकं दुखणं हे मुख्य लक्षण त्याचं असतं. तर यामध्ये बऱ्याच लोकांना उपवास करण्याची सवय असते किंवा
भूक लागून सुद्धा जेवत नाही आहेत किंवा सकाळी सकाळी चहा पिणं पण काही न खाणं, सॉलिड काही न खाणं, घनपदार्थ काही न खाणं, अशा व्यक्तींना हा त्रास जास्त उद्भवतो. जर आपण दिवसाची सुरुवातच काहीतरी खाऊन घनपदार्थानं केली, लिक्विड नाही घनपदार्थानं केली, किंवा अगदी पेयपानानं नाही, म्हणजे चहा किंवा दुधानं नाही, तर तुम्ही सॉलिड पदार्थानं घनपदार्थानं सुरुवात केली, तर तिथून तुमचा BP मेंटेन व्हायला सुरुवात होते. म्हणजे दिवसभर तुमचा तो BP नॉर्मल राहतो आणि नंतरचं तुमचं खाणं असतं हे तुम्ही साधारण 4-4.5 तासाच्या फरकानं जर घेतलं तर तो BP तुमचा मेंटेन होतो. आणि त्यातलं लक्षण असेल डोकं दुखणं, तर ते डोकं दुखणंही कमी येतं. म्हणजे या आहाराच्या पथ्यावर, म्हणजे थोडक्यात तुमची आहार घेण्याची सवय चुकली, अवेळी आहार घेतला किंवा तुम्ही आहार घेतलाच नाही, तर हा लो BPचा त्रास वाढतो आणि त्याच्यामुळं होणारी डोकेदुखी सुद्धा वाढते. जर तुम्ही असा हा योग्य पद्धतीने आहार घेतला तर डोकेदुखीला उपशम मिळतो. आता नंतरचा प्रकार मानेमुळं डोकं दुखणं. जिथं मानेचं दुखणं ज्यांना असतं तर त्याचा ताण डोक्यावर येऊन काही लोकांना मानदुखीमुळं डोके दुखतं. तर याच्यात तुमची मानही त्याच्याबरोबर दुखत असते. मान दुखून जर डोकं दुखलं किंवा त्याच्याबरोबर चक्कर आली तर समजायचं ते मानेमुळं डोकं दुखतं. तर या प्रकारात तुम्ही मानेवर जर उपचार केले, मानेची मानदुखी कमी केली तुमची, तर आपोआप डोकं दुखणं कमी येतं. नंतरचा प्रकार पोट साफ नसणं. सगळ्यात आयुर्वेदात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक आजार हा पोटामुळेच होत असतो. तर ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांना पित्त वाढू शकतं, त्यांचा BP डिस्टर्बन्स होऊ शकतो, त्यांना डोक्यावर ताण येतो. अशा वेळी डोकं जड येणं, दुखणं हे लक्षण दिसतं. तर यामध्ये मागे सांगितल्याप्रमाणे त्रिफळा चूर्ण किंवा एरंड तेल घेऊन तुम्ही पोट साफ करू शकता, कारण याच्यामध्ये पोट गच्च सुद्धा असतं. म्हणजे पोट जड राहिलं, गच्च राहिलं, गॅसेस पोटात राहिले, ते अडकले, तर त्याच्यामुळे डोकेदुखी उद्भवू शकते. तर यावेळी तुम्हाला पोट साफ करायची औषधं घेतली किंवा पोट हलकं झालं तर या लक्षणात उपशम मिळतो. पुढचा प्रकार अतिविचार करून डोकं दुखणं. ज्यांच्या डोक्यात अतिविचार आहेत, ज्यांना विचारांमुळे झोप लागत नाही आहे, झोप येत नाही आहे, झोप डिस्टर्ब होते किंवा झोप पूर्ण होत नाही आहे, नकारात्मक विचार येत आहेत, तर अशांना सुद्धा डोकेदुखी असते. तर इथं तुम्हाला सकारात्मक विचारांचं अनुकरण करणं किंवा उपचारामध्ये तुम्ही रात्री झोपताना तुपाचे एक थेंब नाकात टाकणं, त्याच्यामुळे शांत झोप येणं, किंवा डोक्याला तेल लावणं रात्री झोपताना, की जेणेकरून शांत डोकं होऊन तुम्हाला झोप येईल. म्हणजे इथं तुम्हाला विचारांचं चक्र कमी झालं पाहिजे किंवा तुम्हाला झोप पूर्णता आली पाहिजे किंवा झोप पूर्ण झाली पाहिजे. या प्रकारात झोप जर पूर्ण झाली तर तुमचं डोकंदुखी कमी होऊ शकते. याच्यात तुम्ही ब्राह्मीवटीसारखी औषधं घेऊ शकता. अगदी झोप नाही आली तर अश्वगंधा चूर्णसुद्धा घेऊ शकता. या गोष्टीने सुद्धा तुमचं झोप येऊन किंवा तुम्हाला तुमची मानसिक विचार कमी होऊन किंवा नकारात्मक विचार कमी होऊन सुद्धा झोप येऊ शकते. पुढच्या डोकेदुखीचा प्रकार म्हणजे चष्म्याचा नंबर वाढून डोकं दुखणं. यामध्ये तुम्हाला काही गोष्टी बघितल्या किंवा तुम्ही काही पुस्तकं वाचताय किंवा पुस्तक वाचताय तुम्ही, तर ते वाचन करताना तुमचं डोकं दुखायला लागतं. किंवा बारकाईने एखादी गोष्ट बघताय तर ती बघताना डोळ्यावर ताण येऊन तुम्हाला डोकं दुखायला लागतं. किंवा TV बघताय, मोबाईल बघताय, यामध्ये सुद्धा तुमचं डोकं दुखू शकतं. याचा अर्थ तो चष्म्याचा नंबर वाढलेला आहे. तर याच्यात तुम्ही बाकीचे नंबरही तुम्ही काढू शकता, त्याला चष्माही वापरू शकता, किंवा अगदीच तुम्ही पोटातून त्रिफळागृत जरी घेतलं तरी चष्म्याचा नंबर कमी यायला मदत. प्रकार आणि अजून काही प्रकार डोकेदुखीची आहेत, पण याच्यात कॉमन गोष्ट म्हणजे तुमचं पोट साफ होणं आहे. दुसरी गोष्ट तुमचं तेलकट पदार्थ खाणं, तिखट पदार्थ खाणं, चमचमीत खाणं हे टाळायचं आहे. आधी थंड पदार्थ वर्ज्य करायचे आहेत. शिवाय याच्यात प्राणायामाचा आधार घेतला तर तुम्हाला कपालभाती प्राणायामानं डोकेदुखी कमी येते, मग ती कोणतीही असू दे.
फक्त कपालभाती प्राणायाम करताना इथं हाय बी पी असेल तर तो तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या, कारण जो जर्क आपण देतो तो मोठा नाही पाहिजे त्याच्यात. तर अशा पद्धतीने आपण डोकेदुखीचे प्रकार व त्याचे उपचार या भागात पाहिलेले आहेत. तर याच पद्धतीनं पुढच्या भागात आपण सर्दी या व्याधीविषयी आपण बोलणार आहोत.